माया आता काही काही लग्न नाही झालेलं पोरी सुद्धा हरतालिका करतात, चांगली गोष्ट आहे. पण ज्यांचं लग्न झालेलं आहे त्या बहिणींनी हाच नवरा भेटावा तेवढ्यासाठी केलेले व्रत आहे. बरोबर आहे ना? हा. आता बट्या बहिणीसले बडा मांजेले सांगा देखील्या त्या बिचारी माऊलीस ना तुम्हाला करता किती तप आहे. अहो नवरा पुल्ला जन्मात भेटायला पाहिजे त्यांसाठी व्रत राहत. ज्या ज्या बहिणींना लग्न व्हायला त्या बड्या बहिणीस ना पाय पडी विचारस, त्या मायाच नाही पाय पडी विचारस, कोणती मायले असं वाटत अहो नवरा पुन्हा जन्मात भेटायला पाहिजे वर बोट कर काकू काय बिलबाडीनं का ना. तुम्ही बी करतात उपवास, तुम्ही बी करतात उपवास. पार्वती मातेनं केलेलं व्रत तो उपवास म्हणजे आऊज नवरा पुल्ला जन्मात भेटायला पाहिजे. गलीमाई राऊंड मारते 100 माई 99 बरेच माई एकच आवाज निघत खानदानी म्हणतो राय राय नो दुसरी राहते ना काही निघी जाते. इथलंच नाही म्हणतो 1-2 लेकरू जर वय घे ना आणि जास्त डोकं उठाड नवरा राहिला ना बाई आज सुद्धा सांगतात आटे भेटणं करू नको भेटतो. खरं आहे का नाही? माया हरतालिका कथा आहे बहिणीसोबत. हा. आणि जर तुम्ही 2-4 बाया असा प्रयत्न करा त्यात वरबोट करा ना मंजुळे अजिबात सांगा नाही बरं बहिणीसोबत. हा हा. कुकरवर तुम्ही तांदूळ टाक देतेस पण शिजणं काय कव कितावर समजत एक तांदूळ ना भात चेक करावर समजी जा आखी कुकरवर शिजेल तिकडे शिजी जायला असं मी रोज ना गावे बदलावतो आणि 1-3 गावेत ना पाणी पित आई सांगायलाच नाही. कोणतंच घराची शांतता मी थोडं छोटं मोठं काही काही तांदूळ असत बिगर पांड्यानं गरज नाही बहिणीचं. कारण समोरासमोर 2 परिवार आहेत. आतांगली माहीत जर होता ना आतांगली मग समोरासमोर दरवाजा होता. या करणं नवरा बायको रोज भांडण करेल पण समोरला करणं नवरा बायको नेहमी असत राहील. अहो ज्या घरमा दांगलो राह अहो म्हणे झाला आपण इथलं बायकोनं मन सारखं वागतो रे आपल्या घरमा दांगलो अहो बायकोन सांगे असं कसं वागत होते आणि बायको तो असतच राहत म्हणे या ना पाहिजे मंत्र येणा पडी म्हणे बावडे आता रे म्हणे काय काय भाऊ तू बायकोन तू कायम अशी राहत तू बायको सांगे असं कसं वागायचं पण मी बडं बायकोनं मन सारखं करत तरी आमना घरमा दांगलो राहत म्हणे. तो म्हणे काय दादा तुम्हाला घरमा जो दांगलोय तोच मना घरमा पण मी जगानी पद्धत बदलाय टाकेली म्हणे. कसं रे आमना घरमा जर दांगलोय ना मन बायको रांता रांता लाटणं उडी फेकत लागणं ते ती असंच नाही लागणं ते मी असंच पण दांगलो ती मना बिगर माय बिगर भांडण नगर नाही. आणि ज्याना घरमा भांडण नाही तो 1 नंबर हुशार माणूस. कितला हुशार 1 नंबर. का बरं माहितीये का? त्या माणूस ना घरमा भांडण होत नाही. तो फक्त सकाळी मोठीने सांगायला पाहिजे यार काय तुला बनायला देवबानी दुसरीकडे नजरच जात नाही म्हणजे सकाळी उठतात ते 2-4 डायलॉग पाठ करले काय खरंच यार तुला बनवून टाइम काय भगवान येऊन नाक ना जागवर नाक डोळ्यान जागवर मनसाठी तुझा अफसर आहे. अख्खा दिनभर तुम्ही काही चालू का चहा ठेवायला तुम्ही लगेच चहा भेटेल काही तयारी बनायला तुम्ही. एक भाऊ गुन्हा म्हणे महाराज म्हणतो काय म्हणे 10-12 वर्ष घातलं की दांगडोच सरत नाही म्हणे म्हणतो भाऊ रे तुला नाही रे घर पडा पण म्हणतात एक जगाने पद्धत बदलाव म्हणे. कसं अरे जी बिचारी माऊली मायबाप सोडी यायचे तिथे 2 शब्द चांगला बोला मग तुला काय नुकसान होईल म्हणे. कसं अरे बाईने जर चहा दिनात सांगू वा चहा काय भारी बनेले बाईने जर ती जेवण दिनात सांगू वा आज भाजी 1 नंबर बनेले थोडी स्तुती करू बडाई मारू म्हणतो. असं का म्हणे महाराज मग जाऊ अहो क्या कर बाई म्हणे मला जीव वाढ म्हणे. बाईने ताट ठेव पहिलाच जा सुटला बापरे आज भाजी काय भारी बनेले म्हणे. बाईने बरेल तांब्या डोकावर उडी केला 12 उडीच जाय खावाड आणि तो मनात ना संवाद समजला नाही म्हणे आज बाजून काही करी मागेल भाजी बारी बरी बरी खायला मग पहिले विचारले भाजी कोण गरमीची असं बाकी तुझी बी करता येत नाही असा पैसे जातात. विठवलं विठवलं उपवास तापवास ते वजन तू कवारा टाकत होते देवावर. आता तुम्हाला विचारलेला प्रश्न होता की जई माया हरतालिका करतात कोणती कोणती मायले वाटत आहोत नवरा पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे सांगा बहिणी होणार ते हो माय पुरा वाय झाले हो बरबोट करेल आपल्याच 8 वाजून माग बाकी नाही पायाची का हो तो आमनाच केडा पाडोसो यांचं त्या नाव कारण उपवास कराने बी पद्धत राहस महाराज बाबा उपवास कराने पद्धत मन बाजूमा एक मित्र आहे म्हणा हरतालिका 8 नवर होती बाईन त्याला सांगत म्हणे माय एक उपवास केला ना त्याला 9 वर्ष परिधान करणं थोडंसं म्हणजे
कोणता म्हणे हरतालिका का बरं करतोस म्हणे अहो काय नाही म्हणे आऊज नवरा फुलला जन्माला भेटायचा तुम्हाच करता अहो माय म्हणे याला असं वाटलं मन करता बायको उपवास कर राहील अहो भाऊ डायरेक्ट 3000 रुपयात साडी लेवून ऐकत नाही 200 रुपये काम जाणारा माणूस 3000 साडी लेवून हरतालिकानं पायटेच बाईने आंघोळ करली साडी परिधान करली हातमा पूजाना ताट नवरा झोपेला त्याला म्हणे कारभारी उठा म्हणे आज काय जाणार नाही म्हणे उठा म्हणे का म्हणे मला पाय पडले होते तू म्हणे हो म्हणा बाबा रोज पाय टामा उठाडे मोटरनं बटन दाब द्या त्या बकल्या खाली बांध्या ते जाट टाका आणि आज पहिला की नाही म्हणे पाय पडले होते म्हणे असं दर महिन्यात का 3000 साडी निवड नाही ती शांतता राहतो बाईनं पाया बिया पडून घेतले नवऱ्याच्या हातात ताट घेतलं म्हणे धनी म्हणे काय एक काम कर जातो म्हणे काय म्हणे मी चालणार कुठे म्हणे महादेवना मंदिरवर मग चांगली गोष्ट आहे पण म्हणे एक काम कर जात म्हणे काय किचन वरटावर आहे ना तुम्हाला काही उपवास होता नाही भाजी पोळी बनाय असेल तो पसार आहे तो थोडं झाडी लिही जातो मग किचन वर तू कोट चालली म्हणे महादेवना मंदिरवर येण बारी घरी या मंदिर जाऊ दे आपलाच करता जाईल आहे वट्टावर पाहिजे म्हणे कारभारी म्हणे काय काय नाही माय म्हणे मागला वट्टावर गाणचे म्हणे आपला कपडा टाकायचे तेवढा कपडा काढली जात म्हणे तू कोट चालली म्हणे महादेवना मंदिरवर कसांसाठी म्हणे तुम्हासाठी यांके बिबारी घरी ना म्हणले आई बिन अंगण मग उतरली आणि अंगण मध्ये आवाज दिला म्हणे धनी हो म्हणा बापी ऐका तरी मग इज्जत झाली म्हणे काय काय नाही म्हणे चक्कीवर दहीण ठेवायचे तेवढं दहीण लई जात म्हणे तू कसांसाठी चालली म्हणे तुम ना करता म्हणे कावर म्हणे आऊज नवरा पुढला जन्माला भेटायला पाहिजे त्यांसाठी म्हणे असंच आहे का म्हणजे तू ना म्हणणं आयुष्य तू चितलांसाठी जायला नाही की आऊज लेंडा बैल पुढला जन्माला भेटायला पाहिजे असं म्हणणार जर असा उपवास असेल तर मला नाही वाटत भगवंत प्रसन्न होईल अंतकरणापासून असेल तरच भगवंत आपल्यावर कृपा करतो आणि तुकोबरायांचा अधिकार होता कारण त्यांच्या पूर्वजांची तेवढी ठेव परत शिल्लक होती उपवास तापास केले मग शेवटी तुकोबराय म्हणतात देवा आई तुझ्या प्रश्नाचं लास्टवालं उत्तर देतो लक्षपूर्वक आई मी तुझ्या दारात आलोय तू मला मागायला सांगतोय अरे द्यायची तुझी ऐपत नाही मला पण तरी तू मागायला सांगतोय आणि मी जर तुझ्याकडे मागितलं मी तुझ्याकडे मागितल्याच्या नंतर जर तुझं देणं पूर्ण झालं नाही मी जर इथून तुझ्या मंदिरातून खाली हाताकन गेलो तर यात आबरू माझी जाणार नाही आबरू माझी जाणार नाही आबरू तुझी जाणार आहे कारण मागणाऱ्यापेक्षा देणाऱ्याची ऐपत ओळखू येते तुमच्या गावामध्ये सप्ताह आहे फॉर एक्झाम्पल तुमचा सप्ताह चालू आहे बाबाजी तुम्ही गावात कमीत कमी 12-15 महाराज लोक आहेत बरोबर आहे ना किती 11 आहे 11 महाराज आहेत तुम्ही गावामध्ये आता तुमची जबाबदारी सप्ताहामध्ये गावकऱ्यांना घेऊन तुम्हाला कार्यक्रम करायचा आहे बरोबर तुम्ही 11 महाराज आहे आणि भजनी मंडळचे सदस्य दुसरे 10-15 असतील समजा म्हणजे तुम्ही 25 लोक सप्ताह करताय गावाचे जे कार्यकर्ते सगळ्यांचा सपोर्ट आहे म्हणून सप्ताह होतोय पण समजा पावत्या बांधण्यासाठी आमचे महाराज मंडळी गेले अपेक्षा होती बंगला मोठा आहे बागायचं असतं या माणूसपान अहो कमीत कमी 5-50 हजारांनी सहज पावती लिहू सप्तानी आई आशा महाराज लोक घ्या आणि चौकमा 10-5 पोरे बसेल होतात टिंगल टवाळकी करणारा या 10-5 पोरे देखील राहतात या महाराज चालणार या बसण्या चालणार पावती देवाने या त्या श्रीमंत माणूसने आशावर होता अहो काहीतरी 5-50 हजार रुपये देईन अहो श्रीमंत माणूस याचे बसाले ना पाणी 5 दिन आणि याचे सांगा भाऊ एक काम करा 1100 रुपये लिखिले आपला नाव या काही उपाधी करत नाही कारण यासने काही ठेव गेल नाही शेतात बरोबर आहे ना 1100 ते 1100 या लिस्ट उतरी होणार पण ज्या टिंगल टवाळकी करणारा पोरे होता त्यासनी विचार का हो महाराज तुम्ही आपण त्याच नगर घेतात तात्यान त्याच नगर घेतात पावती हो 1100 माती इज्जत कोणी गई मला सांगा लेणार नाही का देणार नाही देणार नाही गई ना आपण पटाडीने सांगा थोडं थांबा मला काटा बोलता बारी काढता लागू देत नाही मी महादेवाचा मंदिराचा पुजारी हुशार होता बाबा इतका हुशार होता मंदिर जुनं विजायला होतं तो म्हणे मंदिर जुनं विजायचे एक पर्याय या मंदिरानं जर जीर्णोद्धार करणार होईल तर आपले काय करणे काहीतरी हुशारी करणे मग पुजारी हुशार होता त्यानं काय केलं 1 लाख रुपये व्याजाकडून काढले 1 लाख रुपये व्याज त्यांनी काढली ना 50,000 मंदिर सुधारले ना रंगरंगोटी वगैरे मोठा खर्च करीन मग तेव्हा पण 1 लाख रुपये कसा जमा करा ना म्हणे आपला गावना जो राजा आहे त्याला बोलायली
त्यावर आरती करली सुत राजा काहीतरी 2-2.5 लाख रुपये दिसेल, लाख रुपये देवाई बी जातील, 1.5 लाख रुपये मंदिर ट्रस्ट मध्ये जमा राहतील. नेमकं राजाने आरती करायला बोलावं. राजाने आरती करली नाही, 100 रुपयात दान ती म्हणून राजाने ही येतली उजारीले थंडा घाम चाले. ज्यांना बोलतो लाख रुपये उचलेले तर आपले 100 रुपये ठेन चालला म्हणे. आता काय कराना, पण पुजारी बी मन माय 150 बी होता, मुशारी बी होता. 100 रुपये उचला मंदिरा वट्टावरून असा गावकरी म्हणे ऐका हो ऐका 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 ऐका, आपल्या गावात राजे आले होते राजे, आणि राजांच्या हातून पूजा होती. आपल्या राजांनी इथं मंदिरात दक्षिणा ठेवलेली आहे आणि त्या दक्षिणेचा लिलाव करायचा लिलाव. हो लोक गोयण राजांनी केलं होतं लिलाव करणार. एक म्हणे 10,000, दुसरा म्हणे 20,000, एक म्हणे 25,000. पुजारी म्हणे काय पाणी पिणी टाकू होतं का म्हणे, बिन पाणी नाही आणले. 25,000 राजांनी येणार, ते काय छोटी वस्तू आहे का. एक म्हणे 50,000, एक म्हणे 75,000. राजाना रोज जायला राजा म्हणे आत्तेच आरती करी करून गर्दी कसा नाही. शिपाई आपला प्रधानले म्हणे ते कर चेक कराय काय होईना तडे. प्रधान घ्या तो 75,000 बोली लाखोर चालणे जायला होती. 1 लाख पुजारी आराम लागले सुटणार तू व्याज ना. 1 लाख 1 लाख 1 लाख 2. प्रधान पळत तुला म्हणे राजे म्हणे काय तुम्ही जी दक्षिणा ठेवली तिना लिलाव चालू शे म्हणे. मग रे म्हणे 1 लाख लागून पोची जायचे. राजा पळत पुन्हा त्या पुजारीना हात धरा म्हणे भाऊ फक्त मूठ उघाडू नको, 1.25 लाख दिसू म्हणे. काय सांग, फक्त मूठ उघाडू नको, 1.25 लाख दिसू. कारण मूठ उघाडता 100 रुपये होता, इज्जत कोणी जाणार होती. मग तुकोबा राय सांगतात देवा तुझ्या दारात आलोया आणि तुझ्या दारात येऊन जर मी रिकाम्या हाताने खाली गेलो तर यात आबरू माझी जात नाही, आबरू तुझी जाणार आहे. महाराज सांगतात अभंगाच्या शेवटच्या वंश परंपरा दासरी
कथा लोकी बारीशर मी पहिल्यापासून आलो तेव्हापासून कोणीच उठेल नाही आणि ज्या बी उठणार वयस्कर बाबा 2-4 त्या सहज विष्णे आधी लागली म्हणजे समजी द्या त्या काम पुरता घ्यात मी लगेच येईल द्या म्हणजे जागा कोणीच सोडेल नाही. हां गाव एक नंबर आहे बा गाव एक नंबर आहे फक्त आता 15 मिनिटं तेवढी राज्यात म्हणजे मी भारी नाव लिहिलं असतो. हां 15 मिनिटं बोलणार आहे मला संदेशही घ्या मला काय बोलणं आहे असं फक्त तुम्ही जागा सोडू नका अख्खं तुम्हाला मटेरियल सांगतो तुमचं. हां हो माहिती सांगता येईल पहिलं त्या शिवाडी कवय सरीने कवय नाही माय बिनकाम नाट काही केलं होतं. मग आता सर्वांनी काय करायचंय हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचंय. सर्वांनी टाळी बाजून भजन गायचंय. सर्वांनी हातवरती करायची पुरुष मंडळी समध्यांनी हातवरती करायचं खरंच रडात अंगा असं खरंच रडात. वा वा काय वातावरण आहे हो राहू द्या काकडा लोकून असं खरंच रडात असं असा मैदान शिकणार वाकडा तिकडा नको सरडात करा. हरी 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 जय 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 सर्वांना भजन गायला सांगितलं होतं. कोणी कोणी भजन गायला सांगा कोणी कोणी भजन म्हणा शपथ आहे खोटं बोलायचं नाही खोटं अजिबात बोला नाही. खरंच भजन म्हणलं असेल त्यांनीच वरती बोट कर म्हण द्या आणि बरं. हां मी गुड्या विकतच बरं माली एक बाई करत बरं का लवकर चालना गो कीर्तन घरी कीर्तनासाठी मी गो बॅग ती वट्टावर काट टाकली तरी बसून एक आजी तर काय म्हणे मला तर रडायला लागते. मग आजी का बरं राहिली बा म्हणे कोऱ्यांबाई अशी मग काही मग चहा देत नाही जेवण देत नाही अरे कार्य करत नको कशाला काही बोलत म्हणा अपमान करत गाडी उचलून बोलले. पण मग आजीने तर मी तर केली मला आराम करणार तुझं दुःख का सांगायला नाही म्हणे भाऊ मला असं वाटलं तुला बाले वाढायला तू गुड्या तिथंच होईल. एका ठिकाणी कार्यक्रमाला जातो तो कार्यक्रमाला जाते ना ते मास्क वगैरे नाही का मी मास्क लावायचंच नाही कोरोनामध्ये हा मास्क कसा आहे त्याच्याने तोंड बांधलेलं असायचं मला तोंड असं बांधलेलं होतं मला. म्हणजे बॅग केली एस टी मग बसलो तू ड्रायव्हरला मागला शिकलो बॅग केली बाजू मांडी बसलो तोंड बांधली एक मस्त 60 पैसा पुरुषनी आज जेवणी माल म्हणे दिली आहे बॅग उठली पीठ माल बनली बऱ्याच ठिकाणी तसंच मी. माझा विषय होता खोटं कोणी बोलायचं नाही खरं खरं सांगा कोणी कोणी भगवानला नाव लिहिणं आज सांगा युट्यूब ग्रुप मध्ये म्हणा शपथ आहे खोटं नाही बोलायचं देवाच्या दरबारात आहे भगवंत पाहतो खोटं अजिबात नाही बोलायचं. बरं ठीक आहे 2-4 बाया बोलणार मग बाकी नसेल जेवणी काय दरादरी विचारायचे. हां अरे भगवंताचं नामचिंतन करायला काय लाज ठेवायची इतक्या अंतकरणापासून प्रेम करायचं जेवढ्या माझ्या संतांनी केलं जेवढं गोपिकांनी देवावर प्रेम केलं तेवढं प्रेम तुम्ही करायला पाहिजे. किती प्रेम करायचं देवाला भेटण्याची किती ओढ असली पाहिजे. दादा
तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. कानारी भेट दिना मला, कानारे भेट दिना मला, कानारी भेट दिना मला, करुणे भेट दिना मला. देवाला भेटण्याची ओढ गोपिकांची होती. किती ओढ होती, मला आवडते. जोपर्यंत मी ती गवळण म्हणत नाही तोपर्यंत मला वाटतच नाही मी कीर्तन केलं म्हणून. कारण गोपिकांचा राधेचा भाव सांगितल्याशिवाय आपलं चित्तच लागत नाही. किती वेळी भक्ती करायची माहिती का राधाराणी, देवाला भेटण्याची ओढ. राधे दीवानी में गाना तेरी, दीवानी भूमि, 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 दीवानी में गाना तेरी, दीवानी भूमि. तेरा सुरंग से अंग अंग तेरा नाम जपती हूँ मैं गांधी सवेरे, सारे जमाने से बेगानी हुई. दीवानी में गाना तेरी, दीवानी हुई, 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 दीवानी में गाना तेरी, दीवानी हुई. भाविक वेळा ठेवायचा भगवंता प्रतीचा. लोके काय म्हणतात याकडे ध्यान देऊ नये. माले मंदिर मा जाणशे म्हणजे जाणशे, देवपूजा करणीशे म्हणजे करणीशे. कदाचित जरी सरम मीराबाई ठेवली तर पायमा घुंगरू बांधीन नाचती नाही. लोकेशने काय म्हणे यांकडे ध्यान देणेच नाही बाबा. म्हणून लोकांचा विचार करून परमार्थ करायचा नाही. लोक काय म्हणतात हा विचार डोक्यातून काढून टाका. मी माणूस सारखा माणूस आहे.
तरी बाकी लोक म्हणतात होते बाई महाराज काय हातले काय लायले बोलून काय एवढं माले किडा पाडणारा सगळे काय घेऊन नाही तारीख देणारा मावर प्रेम करणारा राहतो सर सच्ची में अगर आप भगवान के ऊपर प्रेम करने लग जाओगे ना तो भाई आप खुद ही बोलोगे कि मैं भगवान की सखी हूँ। इथं बसलेल्या महिला आहेतच पण बसलेला प्रत्येक पुरुष हा सुद्धा महिलाच आहे, देवाची बायकोच आहे। म्हणून देवावर प्रेम करायचं तर अंतकरणापासून करायचं, नाही का? प्रोसिजर म्हणून नाही, लोक करतात म्हणून आपण नाही करायचं, आपण अंतकरणापासून करायचं। पण आठे देवनं भजन करायला सांगू आठे म्हणतात नाही, नको त्या ठिकाणी म्हणाला काही करतात नाही। पहिलेच सांगा तुमनं गाव एक नंबर आहे, बाबा लोके बी चांगला आहे, तरुण भाऊ बी चांगला आहेतच, नाही ते काही काही गावेच ममताराशी वय जास्त तरी कीर्तन म्हणा कधी समजत नाही। आता शेवटला कोपराला बी बाबा बसलेत, आडे मधमा बाबा लोक बसलेत, या कोपरामा बी बाबा आहेत, या कोपराला बी बाबा आहेत, या कोपराला बी बाबा लोक शेतात इतका भारी बसेल असं वाटत आहे ना की एखादं वास्त्र दूध पेशने माय एकदम निवांत उभी असणार तशी परिस्थिती। आपलं एखादं मायबापले कसं पोरग काही का बोले ना नुसतं बोलायला सुरुवात करत, बाकराऐवजी काकर जरी म्हणत तरी मायले बरोबर समजत आहे बाकर सांगणं। तसं आपण पट्टा बाबा यमनसारखा हजारो कीर्तनकार काय झालो तिथल्या, तरी तिथलं चिंतन ऐकलं ना एकदम स्तब्ध बशिष्णे, नाही का? म्हणजे गावनं वातावरण एक नंबर आहे, समजे जा यावर समजे जा गाव कितलं सुध नाही हो, काही गावेस मग वय जास्त तरी सुधरत नाही। एक 75 वर्षीचं म्हातारा स्टँडवर उभं होतं, स्टँडवर उभं राहील गाणं म्हण राहील, आज तू निहायत निरात दारू पिनासने नशा मकोटाना बोला धोके भासती। आता मला सांगा 75 वर्षी वय जरी या किडा पाडला नाही पहिले कितला पाडेल होते? 75 वर्षी वय जरी इथला किडा पाडला पहिले कितला पाडेल होते? तुम्ही विचार करा फक्त। मला हे सांगायचे कोणत्या वयात काय करावं हे सुद्धा भान असणं गरजेचं आहे। फॉर एक्झाम्पल जर चालती आवडली ते भाव आपला टाकणार आहेत कसं, तेरे प्यार में मैं कहाना दीवानी हो गई, तर खिडकी म्हणा लोक सारखी जा बरं म्हणा बोलतात तुम्ही असं वाटी महाराज काम जे सांगताय ना, मंदिर आहे ना का म्हणा मंदिरकडे आत जा, या नंबर लावतील तो म्हणजे सगळे मनकडे आत जा सरकार। तेरे प्यार में मैं कहाना दीवानी हो गई, तुझे देख के ही प्रभु मस्तानी हो गई, तेरे वास्ते मैं कहाना घर छोड़िया गई, तेरे वास्ते मैं कहाना घर छोड़िया गई, भाव आपला टाकाना जसं की मला भरलं तुझं याड रे, तू माझा नंद आला रे, तुझ्या भेटीसाठी जीव माझा भारी बेटा होतोय, जेव्हा बघतोस देवा माझ्याकडे, जेव्हा बघतोस प्रभू माझ्याकडे, माझ्या मनाला आनंद वाटतोय, जेव्हा बघतोस देवा माझ्याकडे, माझ्या मनाला आनंद वाटतोय। याला ते पुरा दूध वात राहतो लोकी आणि त्या आखी राहता चाले ना जाणं। मला फक्त भाव सांगायचे, भाव महत्वाचे, मग बाबांसाठी झालं आट्याना बाबासाठी विषय नाही बिचारा पारमार्थिक शेत म्हणजे आटे सांगायला गरज नाही, पण मला विषय पुरालाही जाणार तुम्हाला सांगेल प्रमाणे म्हणे लिहायला पडेल। मग तरुण बाबू जर आटे बदल म्हणा सांगू तरुण बी आटे म्हणतात नाही, मग या ना बाबा रात्र 11 नंतर ड्युटी चालू होतं, एखादी पोरणी जरी असे व्हॉट्सअपले ब्लॉक कर, इंस्टाले ब्लॉक कर,
या रात्र 11 नंतर पडेल बी तडा नाळे बटन ते म्हणतस पाखरा आजाद केली तुला बावरे तुने आजाद कर रे तुला पाखरू ऑलरेडी आजादच होत रे काका तुला पाखरूने फक्त तुले मोबाईल रिचार्ज मारण करता तरी टेल होत रे बाणट सुरूच नाले तुला पाखरानं पहिले ठरवलं तर मन लगीन निघून दी आलेच बाळाला उलट तून पाखरू लगीन करीन जास 3 वरीस मग काय येस कड्यावर एक पुरुष न पोरगर असाव चौक मग पटेल रास त्यांना एक पुरुष ना पोऱ्याला सांगत बघ पाहू मामा कसा बसलाय बघ कसं आहे तुला पाखरा अरे त्या पाखरासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंताच्या प्रति भाव चांगला ठेव माझा भगवंत प्रसन्न होईल काहीतरी कृपा करेल चाल जरी ती असेल तरी भाव आपले टाकायचे कसं कान्या वेड तू केलंय मला कान्या वेड तू केलंय मला विठ्ठल विठ्ठल नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते हवाले तेरे ये किया देखते ही देखते हवाले तेरे ये किया कान्या दिल तेरे नाम कर दिया कान्या दिल तेरे नाम कर दिया मूड मुद्दावर येतो आपण आई बहिण मानचेच बहिणी तुम ना मग तुम ना गाणं ऐकली ना असा जीव करत पेटा सांग दोर गेले की रुपा असं तुम ना गाणं बाप तुम ना गाणं कोणी टवाची अंगण मा काढ शिलगाची ती काढली यंदा कितला का दामडू भूषण शिलगाव नाही जे काढ राहू देव नाही जाऊ पडील झाल नाही कोणी ताची अंगण मा काढ आई म्हणावर पुन्हा उतारूच आहे का बहिणी हा ते गाणे म्हणू नका असं आपलं दुमत नाही ती आपली संस्कृती टिकली पाहिजे पण त्या गाणं जिथला जोर न म्हणतात तिथला देवना बस नाही वाल पाहिला आणि बसेल बाया कमीत कमी तुम्ही 2-2.5 बाया आहेत बरोबर आहे ना 2-2.5 बाया आहेत तुम्हाला आवाज किती यावर कळता बहिणीसून तुम्ही जर कधी तुम्हाला चुलत भावनं टिकरानं माम भावनं कुई भावनं कोणाला गेला ना 15 बाया अख्खा गाव झोपू देते तुम्ही 2.5 बाईस ना आवाज किती यावर कळा हा आणि त्या गाणं काय देवना नाही काय धरमना नाही त्या गाणं म्हणजे बाबा आम्हाला मागला गेली मला लगीन चालू होतं मी गावात कीर्तन होतं कीर्तन करी म्हणून अंगणमा झोपलो एक काकुनावर देऊन करता गाणं म्हण राहील गाणं असं होतं ताईनु ना मना दादा उना निमित्ते समजी गहुना माय मना हिरो उना ताईनु ना मना बापू उना निमित्ते समजी गहुना माय मना गोविंदा उना मी म्हणतो आपले मुंबई जाणं काही शक्य होत नाही आपल्या गावामा गोविंदा यायला किलो म्हण मी थंड पाणी काय अंग होईल गोविंदाचा काढणार जी काकू गाणं म्हण राहिली तीनकडे गो म्हणतात काकू मग गोविंदाचा काढू होईल म्हणतात जी काकूनकडे गो ती काकून येणार ना गोविंदाचे काढा मला लाईट ना गाडी उभा होता तर ठीक आहे इथला नियागार होता म्हणता गोविंदा आहे तू ना तवच ना मला बोर होता झुपडी घेत ना पटकन डोका माय बा जातलं बाळ बोलत बा आपण तेवढं बरं आहे मांजराण्या बाया नाहीत तशा हा मांजराण्या बाया चांगल्या ठीक नाहीत बिचाऱ्या माझ्या खरं तर कोणत्याच बायांना मी बोलत नाही मी तुम्हाला बोलेल एवढा मोठा नाहीये कारण आमच्या संतांची शिकवण आहे नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान जिस नारी से जन्म लेते हैं राम भक्त हनुमान हा अधिकार तुमचा तुम्हाला दोंडाचा रविकिरण बोलेले एवढा रविकिरण मोठा नाही तुमचा अधिकार खूप मोठा आहे पण मी जरा विनोदात बोलतो आणि कदाचित आपल्या कानादेशाच्या सगळ्या महिला मी विनोद मग बोलले बिचारीले येड्या पानट सुरूत काय म्हणले तर या अशी येतेस का बर सुरुवातीला सांगितलं जसं मायच्याकडे लेकरांना काकर मागितलं तरी माय बरोबर भाकर देते लेकराची भाषा मायला करते कदाचित त्या माझ्या मायाचे यांना माझी भाषा कळते अव काय खरं बोलत नाही आसान करता बोलत विनोदमा बोलत अशा म्हणजे माया बहिणीला समजत म्हणायची काही कोण वादविवाद करत नाही कोण नाराज होत नाही हा शिंजी राहिली ती बिचारी खरं आहे का नाही हा मग आता पुढे बोलू का तुम्ही
तुम्ही सांगा बोलू का नको बोलले बोलू ना राग नाही करत ना पक्का ना माझ्या राग नाही आण तुमल्या मन बोले ना पक्का ना बहिणी सो देखा बाबा कितल्या दिलदार आहेत नाही माया कितल्या दिलदार आहेत बोला बोला मारा बाकी नाही बाया कशी कशी बोल बोल आमल्या माहिती तुम्ही इथं जे तू किडा पाचशे खरंच खरंच कान्हा देशाच्या सगळ्या महिला मातांचा लय उपकार आहे राव आपल्यावर इथला उपकार आहे ना मी तिथे लबाड लुबाड काय म्हणले तरी राग करते नाही तुम्ही बोलता का 3 करताय जेवण ना टाळा बसावं का बरं तुम्ही नवरा बनेन बोलतात म्हणे ही पद्धती मी पुऱ्या बनेन बोलत म्हणून पडत दिली जात खरं आहे का नाही पण राग नाही यावं ना मग पक्का ना बोलू ना मायच्या पक्का ना राग नाही धरणार ना शेवटल्या मावशींच्या बोलू ना काही पक्क पक्क ना खरं जाऊ का 1 नंबरनी लबाड जात राहत 1 नंबरनी लबाड जात राहत पाहिजे म्हणजे तेवढं बरं आहे मांजरामाने बाया नेत तशा या श्री लबाडी कुठे कुठे राहतेस ना गाणास मला बाडी एक गाणं म्हणतेस तुम्ही तुमच्याकडे म्हणतास का ते गाणं ए नवरीना बाप गोडे उना वाजा गैरत उना न मोती पैरत उना म्हणतास का पाहिजे मग खरं असतं ते नवरीना बाप गोडे उना वाजा गैरत उना मोती पैरत उना खरं असते तू मोती पैरतेस तू यात ना बोचकत वाचकत उना आणि हे माय सांगस मोती पैरत उना 1 नंबरनी लबाड जात राहत तुझी लबाड जात राहत पाहिजे हो मी पुराण बोलली आहे नुसतं गाणंच मला बडी असं नाही मागे काय चालू होतं ना सामान पेटा मला आपली झाले सांगितलं की बॉम्ब भरायला राहणार तुम्ही गाणंच मला बडी बहिणी मग घर म्हातारी चांगलं पाहिजे ना वातावरण तुम्ही यांना पण त्यांना पण पैसा जमा करा शर्टामा पैसा टिल्या शर्ट तुमची टाकीच्या संध्याकाळी जेवण करल्या आणि रात्री झोपिल्या तुम्ही रजावर तर नका मन नाईट ड्युटीवर चालू पुन्हा पैसा जमला पुन्हा टीएल पैसा म्हणजे 500 उपाड देस तुम्ही सकाळी मग पैसा चेक करा बाईली जरा का 500 रुपये कमी वाटणार ना आपण उलटा चोर कोतवाल कुठे आई बहिणी वर ते राहता तुम्ही अक्कल नाहीये मोबाईल काढा मग कुठे पाठ टाका होतील तुम्ही ओप आपले पडा बरोबर घ्या 500 देऊन घ्या मी इथला वाढत सुरूच नाही तुम्हाला 500 जमा करस मस्त रक्षाबंधनले जा 2 ग्राम सोनं बनायलेस तुम्हाला हात माटी देत मन भावने काय मला 2 ग्राम सोनं बनायले ना आपलं डोकं काम करत नाही मागला फाडा मग तुला 40 दूध सापडे आणि 2 ग्राम सोनं दिलं कसं हा मी बंद कर दिलं होतं पण आपण करूनच एक संदेश आहे म्हातारा बाबाने सांगा काम नाही करूनच एक संदेश आहे गरमान गरमा बाई पाईन पैसा उचला नाही रे भाऊश्वर तुम्ही म्हणसान का मनात खूप ना अनुभव मला मित्रांनी बाई पाईन त्यातले 7,000 कोटी राहतात बाई पण 7,000 रुपये देणार 7,000 रुपये देणार 10 वरी जाय ना फेड आहे ना 25-30 हजार फेडा घ्या तरी बाई अजून 12,000 बाकी सांगायचे हो म्हणे महाराज माले सुधरीच नाही राहिना म्हणे याद बरी बरी लंबा घुसी राहिली म्हणे म्हणतात तुझी बँक नाही लोरूची ना ती बँक येडी भाऊ तिथलं व्याज लावा ती बँकले सुधरत नाही आता मरच तो पेड नाही तुला एक कर्ज हा कोटे कोटे नाही बनी सून तुम्हाला सांगा तुमचे घर मालवाडी गाणास मालवाडी गली आली मग तरी चांगलं वातावरण होईल काही काही बाई गली आली माझी दांगडो राहत तुम्ही म्हणसान काय दांगडो एक पॉईंट नोट करा दुसऱ्यांकडे भाजी होणे ना एखादी बाईचा कलर लाय राहत ना तो मागला कलर सुद्धा काटाक राहता ती रोज ती दिली तुम्ही काढले राहतीच ना गली परत 1-2 राहतील त्याच्या बाजू आपण दुसरी बाजू सांगत समोरासमोर आता या कसा घरी येतात असं समोरला वट्टावर पाहिले 1.5-2 वर्ष पोरग होतं तिकडून कुठून चाले की समोरला वट्टावर शी करायला घरनी मालकीन तर किराय पण माय म्हणे एवढंच पोरग शी करायला बसेल यार काय बरं शी करता करता उठाडू म्हणे यांची होईल काही यान माल बोलायला तू बरी एकदी म्हणे आता ती बिन गरमा चांगली आई पोरे शी करता करता उठणं गरमा घुसली त्या गरमा आई बहीण म्हणे दोघं ती शी करीन ते पिंट्या निघल्या पिंट्यान मायल बोलावं म्हणे ताई म्हणे काय होईल म्हणे तुम्हाला पिंट्या शी केली माय कुठे गरमा की राहणार नाव नाही ताई तुम्ही दखिल्या लागीच ते जोया काय देखील इसने उनी देखील आहे देखील ना मग हा म्हणाल पाहिजे बाई एवढी बाई सांगा हा म्हणाल पाहिजे दकेलोर सुद्धा सांगे मायवा म्हणे म्हणा एवढचा पिंट्याना काहीचा कार करतो म्हणे तो काचा कलर ना आगास का हो म्हणे कितीला बाडी गली आली नाही होई गेला बाडी मग आता तुम्ही मौतमा जातीस बहिणी सर मौतमा जातीस ते रडतीस तुम्ही ते खरं असतं बहिणी हा तुम्ही नाही म्हणायला ते मला सांगा काय करायचं
तुम्ही घरी आले मग जातील बहुत मग जातीस तोंड जाती रडतीस बहिणीस पण ते खरं सांगा. जर तुम्हाला त्या म्हातारा किंवा म्हातारी मग इथलं चित होतं मग उतरण टाइमले गाड्या कधी जाते उतरण टाइमले तो ड्रायव्हरले का सांगतो भाऊ म्हणतो पण मधला शिक मग आले बाकीने बाई गली म्हणे 2 बाया राहते एका त्यांना दरश एका त्यांना दरसाई ना कोणले पदर रात्रडत जाते पहिना आता त्यांना धरले पहिना त्यांना धरले मग गटार ॲड बी होणी या बाईले असं वाटत माही पिढी पुढे जाई गटार मग म्हणे ताई पुढे समाजात गटारी खायची बटो मी बरोबर जाते राहिला म्हणजे रडता तुम्ही गटारवर जर द्या ना ते कर रडा मच्छी ते का काकू तुम्ही 1 नंबर लटपाट जात राहायची तर नाही पाहिजे कारण आमना जोडायचा ना हा रणनं बरं का रणनं बी शिकल्या बहिणीतून ती पण आपली प्रथा आहे परंपरा आहे रडता बी यावं पाहिजे. जी बाई रडत असते ना इथलं वजन रास काय लिहून काठ सर काय देऊ जी बाईले रडत असते तिने आंघोळ करून बाथरूम महिने घेऊ आणि जीले रडत आहेत नाही तिने 2च दोयराव कपशात दोयराव बरोबर आहे की नाही म्हणशील करून बहिणीचे सांगणं रडता बी यावं पाहिजे. जी बाई रडत असते ना बेकार वजन रास गरमा आणि रडता होणं तर आपलं महत्वाचे बरं का प्रेत यात्रावर जायले. कारण आमना धोंडाचा मग प्राध्यापक होता प्राध्यापक मरण बायको बी प्राध्यापिका होती. आता शिक्षिका बाई असल्यामुळे कुठे मरण धरण जाणं जमिनी नवरा मरणा जर कुणी रडे घरी आलेल्या बाया म्हणे मॅडम असं कुणी तिथल्या रडण्यात ना म्हणे आणि लोकेले पटावणे मग सब्जे रडा म्हणे. आता मॅडम कधी रडेल नाही मॅडम सब्जे रडायला लागणे सर नाही करता नवरान करता व भाई माझा म्हणतो नवरान करता असं रडणं पडेल व भाई माझा म्हणतो नको मॅडम तू रडूच नको होतं या लोक जर घर नाही घेता तरी आपण तगडे जोर बांधी एकला भेटी तू नको रडू आपण पहिले उपटी जाशी ना तू रडता आलं पाहिजे हे बी जरुरी आहे बरं का. हो तसंच आमना तोंडायचा माहीत म्हातार मरण पटाणणारी धरली इतकी बारी पटाडच ना म्हातारी म्हातार मरण शहरी कॅमेरा चालू तोंडायचा ना नाही मरणा मग माईवर कशी एवढं 25-30 म्हाताराची गाडी आडायली वाखा तोंडायचा आणि इकलीलाही म्हणे मारा मग तवयचा तोंडायचा ना स्वतःचा ना म्हातारा तरी म्हणत कोण राहत नाही सुंदर एवढ्या मला तुझा धन्यवाद रात्री घर जाणं परत नेमकं तू म्हातार मरण गोंधळ मग खाता उकडी घेऊ आणि गोंधळ मग खाणार असले इथला आनंद रास ना बाबा तुम्ही पहिलेच सांगते ना की तुम्हाला गाव 75% माळकरी असं पहिलेच सांगते ना म्हणजे तुम्हाला गाव मग कदाचित फोटो मोजा चालू देऊन खाणार पण ज्या गावामा खाणार राहतात त्या गावामा गोंधळमध्ये एकदा तुम्ही जो कधी कीर्तनमध्ये कत नाही कधी भजनमध्ये कत नाही कधी हनुमंतरायांना मंदिरमध्ये कत नाही तो गोंधळ महाराज आपण त्याला सांगू का होता त्या तुमले तर काही निवतो नाही जाऊ द्या महाराज निवतानी काय वाटतो तो परत जा देतो देवना हो बापरे गावात 7 दिन सप्ताह चालणं 8 दिन कालन कीर्तन होतं कधी उन्हाने तो मरी घेता करतो आणि गोंधळला प्रसाद आहे आणि प्रसाद बी किती खाणार मी इथला ना हा टाकरे रसा टाकरे हाल तरी काढ रे एक बुकामा मोठा करता होतो काही इथला नेता केला राहतस ना नुसतं बोलतोय ना निवतो यावर पाय दुपारा की सामान निंबुलेले फिरतस म्हणतो हा पुन्हा गावामा नाही होत तसा नाही ना काय जाकी राहणार बाबा मी पहिले सांगा ना मी एक पाच चेक करत तरी अख्खा समजिले ना कुकरवरती जरी शिजले विठ्ठल मी इतकं विनोदात सांगतो ना सगळे लोक म्हणतात महाराज ते रडाना सांगा मी रडण्याचा सांगण्याचा मागचा पहिले माझा हेतू समजून घ्या. मी इतकं फिरवून सांगतो ना माझा फक्त या गोष्टीला विरोध आहे की मांस मच्छी खाऊ नका मटन मासा खाऊ नका. का बरं तुम्ही जर कधी कोथिंबीर कापता म्हणे माया बहिणीसले मला प्रश्न आहे कोथिंबीर कापताना मिरच्या कापताना बाबाजी जर हातले थोडीशी पावशी लागेल किंवा चाकू लागेल तरी तुम्ही 3 दिन लगून सांगते मायो म्हणा बोट चिरायच्या बोट आगात होई राहिला माडी थोडासा चाकू किंवा सुरी लाग गई तुला बोट आगात कराय ना तुना नवरा जिवंत बच्च कापीन लयच तू रांधी खा वाढस तर तुला आत्मा कथा जात अजून सोपं तरी सांगत तुमचा मुलगा जर आजारी पडला पोरगा आजारी या तुम्ही दिवसभर कितीही राबलेले असल्या मायाव तरी रात मा 3दा उठती सांग पोऱ्यांना ताप चेक करते माय मन पोऱ्या जास्त ताप ते नाही भराय घ्यावे ना बरोबर आहे ना. तुम्हाला पोरगाना अंगमाना ताप तुमले सही होत नाही तुम्हाला पोरगाना पायमा जर काटा मुडेल होईल तरी रात मा 4दा उठतीस मायमन पोऱ्या उठी बशीन त्यांना का पाय ठणकीन तुम्ही 4दा उठीन चेक करतो मायमन पोऱ्या ताप ते नाही भराय घ्या मग पोऱ्यांना पाय ते नाही सुटी घ्यावे म्हणजे आई तुम्ही पोरगाना फक्त पायमा काटा मुडेल तरी रात मा 4दा उठीन चेक कराय ना आणि दुसऱ्यानं बच्च कापीन लय राहणार तो नवरा तू रांधी का वाढ राहिली माय
तुले माय तरी कसं म्हणू, मला लाज वाटच. हा माया शब्दाले दया पाहिजे, दया समजी ना म्हणणं. माया शब्दाले इतकी दया पाहिजे. पोरगाले काटा मुडताच मायले हृदय तर समजायला पाहिजे. हा आणि सांगस माय कोणले म्हणतात. जर एखादी माय नदारीनी परिस्थिती आला की नाही, पोरग 4 महिना नाही 3 महिन्याने त्याला सोडून वावर मध्ये जायले मजबुरी जाणं पड राय ना, पोरग तर रडस तरी तिला आता पाना सुटसतील माय म्हणतात. बरोबर आहे ना. मग तू ना लेकरूना तुला आता पाना सुट समजी राय ना, तो रड राय ना, आता तुले कळी राय ना, ऐकून तरी बच्च कापाय राय ना, ऐकून कळत नाही माडी. हा कधी स्वतःला एकदा प्रश्न करून बघा. कारण आमचे तुकडोजी महाराज सांगतात, दगडाच्या देवा पुढे बकराचा जीव, या निर्दयी लोकाला कशी नाही, या निर्दयी लोकाला कशी नाही, या निर्दयी लोकाला कशी माझी, या निर्दयी लोकाला कशी माझी, या निर्दयी लोकाला कशी माझी. कोणी धरिले पाय कोणी चालवली सुरी, कोणी धरिले पाय कोणी चालवली सुरी, खाणार गोळा झाली शिल्लक उरली नाही पुरी. देवापासून काहीच नाही निघून गेला जीव, देवापासून काहीच नाही निघून गेला जीव, या निर्दयी लोकाला कशी नाही जीव, या निर्दयी लोकाला कशी नाही जीव, या निर्दयी लोकाला कशी नाही जीव. पत्नीने विरोध केला पाहिजे. आद्य रवी किरण महाराज कीर्तन ऐकली ना सप्ताना 7वा दिवस आहे. जर खरंच 75% गाव माळकरी असेल तर 25% मध्ये ज्या महिला बसलेल्या त्यांनी विचार करायचा. अरे आपलं लेकरू जर दुसरा कोण कानमा मारी घ्या करी तुम्ही त्या माणूसले सुद्धा कानमा देवाला आहे करत नाही. एखादी बाईने तुम्हाला पोरगाल मारा, तुम्ही त्या बाईना चिपुटी तेल ला येतेच, मग तुम्ही दुसऱ्यांना बच्च कापी राहणार की माईनी बदुवा लागत नसेल का तुम्ही. मग तुम्हाला पोरगा आजारी पडणं, तुम्हाला आजारी पडणं, दुसऱ्यांना कापीन खायचं म्हणता. स्वतःला एकदा क्वेश्चन करायचा, आन्सर आपोआप भेटतं. हो म्हणून खाताना जर विचारपूर्वक आपण सांगत या आमना महाराज बसेल येतच, बाबाजी येते इकडे आमना सर्व महाराज आहेत, ज्यासना लग्न व्हायलेत ना त्यासले विचारा, माळकरीसले महाराज असले विचारा. या जर कधी कायम सप्ताह चालणार ना, महिना 15 दिवस घरी यायला भेटत नाही, आणि 15 दिन नंतर ज्या महाराजाचं लग्न व्हायला ज्यासना व्हायला त्यासना माया ते वाटते तिसच विचार असणार. म्हणजे असं लग्न झालं त्यांना बाया वाटतात की मायामना महाराज आहे, मायामना सत्य आहे. हा आणि नवरा येवान पहिले बाईनी तयारी माय खूप दिवस नंतर मग नवरान सांगे जेव सोमना महाराज सांगे जेव दूध लई ठेवस माय मस्त बासुंदी पापड्या बनावत. दोन्ही नवरा बायको जेवायला बसतस, आमना बाबाजी बसतस होती घर जायच नाही. ताई त्यास ना स्वयंपाक रासुई बासुंदी पापड्या महाराज असली वाटी बरी जेवल्या माई इकत केल्या. आमना बाबा सांगतात नको मी बाहेर फिरा तू देऊ का. कितला आनंद आहे महाराज, कितला आनंद आहे. नाही त्या मटन मासा खाणारा घरनी काय ना तू टेरीवर लायते तर पेमेंट होईने का मसाला खात आणि खाणारा ना बाई बरोबर खाणे ती बाई ताट पुढे ठेव का ताट निकडे आता तेल पाहतो काय रे बेटा डोकशा असेल काय दिण्यात जैसे खावे अन्न वैसे होय मन, जसं प्याल पाणी तशी निघेल वाणी. म्हणून खाणं पिणं चांगलं ठेवा, विचार चांगला राहते. थोडं एकच मिनिटा मग सांगा समजदाराने समजी जाईल. मला उघडं बोलता येऊ पण पाय पडीन माफी मागेन बोलत. काही गोष्टी आहे ना जशाच तसं व्हावं लागतं. मला जर तुमले पटान नव्हती सिद्ध करीत आखांना पडेल. शॉर्टकट सांगतो इशारा मग समजी जा. काही लोकांचा प्रश्न असतो बाबाजी तुमले गायनं दूध चालत मग बघ कोंबडीनं अंड का चालत नाही, बकरीनं दूध चालत गायनं दूध चालत तुमले गायनं दूध चालत मग कोंबडीनं अंडाल काय अडचण शिवत. बरेच जणांचा प्रश्न होता कोरोना टाइमला. मी असं म्हणतो गाय दूध तवय देस जवळ तिले वासरं लावस. बरोबर आहे दादा. जोपर्यंत वासरं लागत नाही तोपर्यंत गायला पाना येत नाही. मग वासरं लागत तवय गायनं दूध येस म्हणजे तर वाचल्ली. आता जवळ कोंबडांजोडे कोंबडींजोडे कोंबडा येते तो लोक अंड देत नाही. आणि जर इथलं गंध आपण खासू त्या आपल्या मनमा काय भाववाई कल्पना करा. आजपर्यंत कोणता कोंबड्याने विचार करेल काही कोंबडी मी एकच महिना पुढेल अंडा येतच. कोणता बकराने असा विचार करा का आई बकरी आणि मी आई पाठवडी मी एकच महिना लेकरेल असा विचार करेल का.
आणि ते जर आपण खातो की आपली बुद्धी कशी चाली फक्त स्वतःला विचारा. जाता जाता एवढा संदेश असेल, शक्य होईल तेवढं निर्विष्ण जीवन जगा, गड्यात मार्गाला व्रत एकादशी करा, घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. जे संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं अगोदर भजन गाऊयात. त्यात सावता महाराज असतील, टोखा मेळा असतील, संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई असतील. नाव कोणाचं सुट्टही महाराज, ज्ञानेश्वर